जिल्ह्यातील काटापूर येथे एक भव्य छकडी स्पर्धा पार पडली आणि त्यात खऱ्या अर्थानं एक नंबरचा मानकरी ठरलाय आपल्या सर्वांचा लाडका हिंद केसरी राजा कमबॅक केलंय आणि त्याच्याच धावणीचा वजीर सुद्धा आज मित्रांनो फायनलच्या गुलालात राहिलाय आणि विशेष म्हणजे 3 नंदी धावणीतलेच गुलालात राहिले जलवा वजीर आणि राजा. तर आपल्यासोबत जाकीरबाई पहिल्यांदा आपला अभिनंदन. धन्यवाद. काय सांगाल आजचा आनंद? खऱ्या अर्थानं कमबॅक होता आज आणि तो झालाय आज. आता चांगलाच आनंद झाला बा. 3 नंदी आपले फायनलला राहिले आणि 1 नंबर 2 3 नंबर चांगलं 1 2 3 नंबर 3 नंदीने केला. आज राजाने खऱ्या अर्थानं तुम्हाला सुख धक्का दिला. काय आजचा क्षण होता तुम्हाला ज्यावेळी फायनलला 1 नंबर झाला असं कळलं तेव्हा काय वाटलं तुम्हाला? चांगला आनंद झाला. आता राजा बऱ्याच दिवसाने 1 नंबरात गुलालात नव्हता. एक पेडगाव पासून बैल छातीत भरला होता. बैलच नव्हता कवर होता अजिबात. बेरळून तिकडून चोळून आणला बैल. तो पण चांगला रिचट आला. मग गुजूक छातीत भरला आणि बैल झाला परत. पण आता चांगला झाला बैल. जरी राजा गुलाल नसेल तरी पण तुम्ही त्याची काळजी खूप घेत होता कारण बघितलं की तुम्ही अक्षरशः नसेल गुलालात तरी तुम्ही काळजी व्यवस्थित घेताय. पण राजा आता इथपर्यंत येणं आपलं नाव मोठं होणं राजाचीच आहे. कारण राजा ज्यावेळी पहिल्यांदा कराडमध्ये गुलाल केला होता तो क्षण आणि आजचा क्षण तुम्हाला सेम वाटतो का? कारण खूप दिवसानंतरचा गुलाल आहे. हो. कारण त्यावेळी इंजिनियर सुद्धा स्वतः होते. इंजिनियर साहेब ज्या मैदानात म्हणजे प्रत्येक मोठ्या मैदानाला जातो. मोठ्या साहेब त्या मैदानात राहिले. त्या मैदानात 1 नंबर केला राजाला. कारण मी तुम्हाला पण मगाशी म्हटलं की तुम्ही आपली मुलाखत झाली होती पण ज्या मोठ्या मैदानात मी गेलो त्या दिवशी राजा आपल्याला कधी नाराज करत नाही. कसं वाटतंय आज? कसं वाटतं एकंदरीत राजा तुमच्या सोबत आहे आणि 1 नंबर केलाय परत तो क्षण दिसतो तुम्हाला? 100%. आता शेवटी कसं आहे बरेच दिवस म्हणजे त्याचा आजारामुळे तो पळत नव्हता किंवा गुलालात नव्हता. नक्कीच आता डायरेक्ट 1 नंबरचा गुलाल घेऊन कमबॅक केला. नक्कीच. राजा तर आता कमबॅक राजानंतर केलेलाच आहे पण वजीर पण कुठंतरी आता तुमच्या धावणीचं नाव करतोय. वजीर विषयी काय सांगा? वजीर पळतच होता. वजीर पण थोडा आजारामुळे मधल्या काळात थोडं पळवत नव्हतं. त्याला पेडगावला थोडसा सुटून गेला. चांगला झाला बैल. पेडगावला सुटून गेला होता. मार लागला होता पायाला. आता एक 8 दिवसापूर्वी पण गुलाल झाला. आज पण 3ऱ्या नंबरात गाडी जाईल. नक्कीच. आणि खऱ्या अर्थानं एकाच धावणीचे 3 नंदी एका मैदानात राहणं ही एक विशेष गोष्ट आहे आणि आज नंबरात राहणं ती पण म्हणजे 1 नंबर असेल 2 3 म्हणजे असेल नंबर केलेत. जलवा असेल. काय सांगा जाकीरबाई? आज चांगला आनंद वाटतो. राजानं 1 नंबर केला. जलवानं 2 केला. वजीरनं 3 नंबर केला. लय आनंद वाटतो. असं क्षण कधी येणार नाही ना. माझं नाव सुजित पोळ. बरं. आता तुम्ही वजीर सोबत असताय तर काय सांगाल? वजीर आज गुलाबात राहिलाय. वजीर फक्त मालकासाठी पळाला. वजीरने आज शेठ पण येले होते. पप्पू शेठ पण वजीरचे मालक. आणि आज आम्हाला सांगा वजीर कुणाच्या नावाने पळतो? शेठचं नाव काय? वजीर पप्पू शेठ खांडेवार आणि शाकीर पठाण यांच्या नावाने पळतो. नक्कीच. आणि काय आजचा आनंद काय? कारण गुलाबात राहिलेत नंदी. तिन्ही पण नंदी आहेत गुलाबात. काय सांगाल आज आनंद? तिन्ही पण नंदी आपलेच आहे आणि आज खरे आज खूप आनंद झालाय. राजाच्या पावलावर पाऊल ठेवून आज वजीरने 3 नंबर केला. पुढल्या मैदानात अजून चांगली प्रगती पाहायला मिळेल वजीरमध्ये. नक्की. साई आणि वजीर ही गाडी मित्रांनो पळाली आज. जाकीरबाई आज राजा कोणासोबत पळाला आपला? राजा आमच्या नाशिक भागातला बैल आहे बाजी म्हणून त्या बैलात पळाला. पण कसं काय नियोजन कसं काय केलं? कारण ते बाजी आता चांगल्याच मैदानापासून मी बघत होतो. बैलामुळं थोडसा माग होता. चांगले त्याचे आमचे कॉन्टॅक्ट होते माझे. त्याचे चांगला बैल पळत होता. मी म्हणलं शाकीरला चर्चा केली. मी म्हणलं असा बैल आहे बाजी ती आपण राज्यात घालू बा चांगली गाडी पळा. नक्की. ते म्हणे शाकीर म्हणे चालेल. मी दाखिला व्हिडिओ शाकीर म्हणे काय अडचणी करून नियोजन. किती दिवसानं गुलालात राहिला राजा? राजा आता पेडगाव पासून आता गुलालात आहे. म्हणजे किती महिन्याचा गॅप होता? तरी 3-1 महिने झाले असं. 2-1 महिने 2 महिने. जुलै. हो. आज 3 गाड्या गुलालात राहिल्या त्याचा आनंद कसा आहे? चांगला आनंद होणारच ना. आता 3 बैल नंदी तर फायनलला राहिले. एवढ्या लांबून प्रवास होतो. काय वाटतं का नंदी म्हणजे एवढ्या लांबून प्रवास करून येत आहेत पण नंबर पण घेत आहेत? हा. एक क्षण तो वेगळा असतो की बाबा लांबून येतोय नाराज करत नाही नंदी आपल्याला. नाही. त्याविषयी काय वाटतं? म्हणजे आता आपण त्याच्यावर मेहनत घेतो ते आपल्याला कधीच नाराज नाही करीत. आपल्या मेहनतीचं पण 100% देणार ते.
जाकीरबाई आता तिन्ही पण गाड्या फायनलला होत्या, नियोजन पण तसं करायला लागतंय. 3 ड्रायव्हर आले, सुट्टी मेकर आले, कसं नियोजन केलं होतं? आता फायनलला जर झाली अब्दी पण चांगलं नियोजन कडे झालं. हा काही मित्रांनो बघू शकताय, आज एकाच धावणीच्या तिन्ही पण नंदीने मित्रांनो प्रथम क्रमांक पटकावला, त्याचा आनंद भरपूर आहे. यांना संपूर्ण टीमला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या टीमला. नक्कीच